आंबे बहार 2026 मध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की फ्लॉवरिंग जे आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये निघत आहे. म्हणजे फुल निघताना भरपूर निघते. आपण अनेक व्हिडिओ देखील बघतो आणि कंपन्यांच्या जाहिराती देखील येत आहेत किंवा बरेच लोक टाकतात देखील की हे औषध मारल्यानंतर हे औषध. बऱ्याच ठिकाणी फ्लॉवरिंग जे आहे खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे, पण सेटिंगचं जे आहे ती मोठी समस्या बऱ्याच भागांमध्ये आहे. म्हणजे फुल निघताना भरपूर निघालेलं आहे, अगदी 1,000, 1,500, 2,000पर्यंत फुलं जे आहे एका एका झाडावर निघालेले आहे, पण सेट होण्याचं प्रमाण जे आहे फार कमी आहे. म्हणजे अनेक ठिकाणी मादी फुलांची अक्षरशः खूप ड्रॉपिंग होत आहे. तर मादी फुल गळण्याचं कारण काय आहे आपण डाळिंब वार्तांकामध्ये ऑलरेडी सगळं डिस्कस केलेलं आहे. त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे जे आहे तापमानामधला, म्हणजे दिवसा तापमान खूप जाते, रात्री तापमान कमी येते, कधी ढगाळ वातावरण होते. तर अशा पद्धतीमध्ये जर वातावरण असेल तर मग फुलगळ वाढते. दुसरं थ्रिप्स, मावा जे आहे, रसशोषक किडे यांचा अटॅक अधिक प्रमाणामध्ये असेल किंवा अन्य बुरशीजन्य रोगांचा अटॅक जर आपल्या बागेवर असेल तर त्या ठिकाणी देखील फुलगळ जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये होते. तिसरं जे आहे कॅल्शियम बोरॉनची कमतरता असेल, कॅल्शियम बोरॉनचा आपण स्प्रे आणि ड्रिप मधून दिलेलं नसेल तर तिथे देखील आपल्या बागेमध्ये फुलगळ त्या ठिकाणी वाढते. पाणी आपण कमी जास्त करतोय, म्हणजे पाणी कधी जास्त कधी कमी, अगदी 7-7 दिवसाचा गॅप आपण ह्या दिवसांमध्ये ठेवतो तरी देखील आपल्याला फुलगळ त्या ठिकाणी जाणवणार आहे. मधमाशी जर आपल्या बागेमध्ये नसेल तरी देखील फुलगळ जे आहे हे आपल्याला आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी जाणवू शकतो. म्हणून फुलगळ आपल्या बागेमध्ये जर टाळायचे असेल तर स्ट्रेस रिलीफ करणारे जे काही फवारणी असतील, मग त्यामध्ये सिलिकॉन असेल, ग्रीन मिराकल असेल किंवा अन्य जे काही फवारणी आहे की जे झाडामधला ताण जो आहे हा कमी करण्यासाठी मदत करतात, तर त्यांची फवारणी निश्चितपणे घ्यायची. दुसरं महत्वाचं कॅल्शियम बोरॉनची फवारणी आणि स्प्रे आणि ड्रिप मधून आपल्याला ते द्यायचं. आता एकत्रित असलेलं कॅल्शियम बोरॉन अनेक जण वापरतात, पण शक्यतो चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन जे आहे सेपरेट भेटतात मार्केटमध्ये, तर ते एकत्रित करून मारलेला त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले येतील. स्प्रे मधून ते द्यायचं आणि ड्रिप मधून देखील त्या पद्धतीमध्ये द्यायचं आहे. रसशोषक किडी कंट्रोल करताना जे आहे मधमाशीला जे हानिकारक नसतील असे स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे. तर ते जर घेतले आपण तर मधमाशी आपल्या बागेतलं अस्तित्व त्या ठिकाणी राहील आणि सोबतच कीड नियंत्रण देखील चांगल्या पद्धतीमध्ये होईल. त्याची यादी देखील आपण डाळिंब वार्तांकामध्ये दिली होती की कोणत्या कीटकनाशक जे आहे आपण आपल्या बागेमध्ये वापरू शकता. त्यानंतर मधमाशीचं अस्तित्व आपल्या बागेमध्ये जर जपायचं असेल तर त्यासाठी योग्य पूरक वातावरण, मधमाशीसाठी पाण्याची व्यवस्था आपल्या बागेमध्ये व्यवस्थित पद्धतीमध्ये करा. मधमाशीला हानिकारक नसलेले स्प्रे आपण जे आहे ते आपल्या बागेमध्ये मारू शकता. ताक गोड विलायची जो स्प्रे आहे तो जर आपल्या बागेमध्ये घेतला तर मधमाशीचं अस्तित्व देखील जे आहे आपल्या बागेमध्ये आपल्याला जाणवेल. आणि पाणी नियोजन जे आहे सर्वात महत्वाचं आहे. या बहारामध्ये आंबे बहार 2026 मध्ये फ्लड इरिगेशन, म्हणजे जे आपल्या मधल्या गल्लीतून आपण जे पाणी देतो त्याचे रिझल्ट जे आहे हे फार चांगल्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला आलेले जाणवतात. मग जर शक्य असेल तर आपण फ्लोचं पाणी जे आहे आपल्या बागेमधून द्या. ज्यांच्या जमिनी काळ्या असतील तर त्यांनी गल्ली आड गल्ली द्या. ज्यांच्या जमिनी हलक्या असतील त्यांनी प्रत्येक गल्ली भरली तरी चालेल. पण फ्लोचं पाणी देताना एक कंडिशन लक्षात ठेवायची, अर्ली स्टेजमध्ये जर आपण असू, फार त्याचाही व्हिडिओ मी मागे टाकलेला आहे की थोडा अलीकडच्या स्टेजमध्ये असेल तर फ्लो द्या. थोड्या सेटिंग झालेले असेल, म्हणजे फुल जे आहे आपण ओढलं तरी गळत द्या, अशी कंडिशन असेल तर फ्लो द्या. मिडल स्टेजमध्ये जर आपण असाल की जिथे थोडीशी द्विधा मनस्थिती आहे अशा ठिकाणी ड्रॉपिंगची समस्या वाढू शकते, म्हणून तिथे फ्लोचं पाण्याचं जे आहे शक्यतो टाळा. जे आपले कृषी सल्लागार असतील किंवा आपल्या नजीकचे जे प्रगतशील शेतकरी असतील तर त्यांच्या अनुभवाने जे आहे आपण द्या. कारण बागेत प्रत्यक्ष उभं राहिल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही की फ्लोच्या पाण्याची गरज आहे की नाही. ज्या शेतकऱ्यांना ती अवेबिलिटी नसेल तर त्यांनी एखाद्या गल्लीमध्ये फ्लोचं पाणी भरून बघा, एखादी अर्धी गल्ली बघा, ते रिझल्ट आपल्याला कसे जाणवतात. जर ते रिझल्ट चांगले जाणवत असतील तर नक्कीच पूर्ण बागेमध्ये, पूर्ण गल्ली किंवा गल्ली आड गल्लीत फ्लोचं पाणी दिलं तर त्याचे देखील रिझल्ट आपल्याला फुलगळासाठी, नवीन फुल चांगल्या निघण्यासाठी आणि आहे ते फुल टिकण्यासाठी, त्याचं सेटिंग चांगल्या पद्धतीमध्ये होण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील. तर फुलगळसाठी आपण ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. थ्रिप्स नियोजन, कॅल्शियम बोरॉन, त्यानंतर तापमानातील चढ उतार करण्यासाठी जे आहे आवश्यक फवारणी, त्यानंतर फ्लो पाण्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीमध्ये करा. हे जर गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीमध्ये जर केलं तर नक्कीच चांगली फळ सेटिंग जे आहे आपल्या बागेमध्ये आपल्याला जाणवेल.